जय जय रामकृष्ण हरी. मी हरिभक्त पारायण सागर महाराज भोंडे आपल्या सर्वांचं बोलकी बैठक या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. मंडळीओ, आतापर्यंत तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. आज आपल्यासोबत आहेत असं एक आगळं व्यक्तिमत्व की ज्यांचे ब्लॉग दररोज आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत असतो. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला आणि आपल्या पाहुण्यांचं स्वागत करूया. आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रातील नामवंत रील स्टार श्री शुभमजी सुलताने. दादा, आपलं बोलकी बैठक या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे, शुभम सुलतानेचा प्रवास कसा सुरू झाला? शुभम सुलतानेचा प्रवास जर म्हणसान तर हे व्हिडिओ माध्यमातून की कसा, म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून? व्हिडिओच्या माध्यमातून जर म्हटलं तर हे आधीपासूनच जसा जे एक किडा असते माणसाच्या अंगात की आपल्याला पुढे चालून व्हिडिओ करायचे की कसे, तसा मी आधीपासूनच व्हिडिओ काढत होतो. पण इंस्टावर नव्हतो काढत तेव्हा. समजा मला इंस्टा समजत पण नव्हतं, फेसबुक पण समजत नव्हतं. तेव्हा तो यूट्यूब आणि टिकटॉक होतं मागच्या काळात, काही 3-4 वर्षाआधी. तर तेव्हा मी टिकटॉकवर व्हिडिओ काढायचो. असेच नेहमी शेतात गेलो, कुठं गेलो, नॉर्मल व्हिडिओ, कॉमेडी. पण ते काय झालं, तिच्यावर पण मला ग्रोथ भेटली. तसं पहिलेपासून सोशल मीडियावर जसं म्हटलं तर मला ग्रोथ भेटतच आहे. तर तिच्यावर ग्रोथ भेटली. 127K फॉलोअर झाली माझे टिकटॉकवर. पण जेव्हा माझे 127K फॉलोअर झाले, जेव्हा मी प्रसिद्ध झालो, तेव्हाच टिकटॉक बॅन झालं इंडियामधून. तर मग मी थोडं व्हिडिओ स्टॉप केले. त्याच्यानंतर यूट्यूबमध्ये काढले. म्हटलं यूट्यूबमध्ये काढू. मिस्टर इंडियन हॅकर म्हणून एक आयडिया यूट्यूबला, राजस्थानचा एक एक्सपेरिमेंटवाला मुलगा आहे. तर त्याचे इन्स्पिरेशन मी एक्सपेरिमेंटचे व्हिडिओ काढायला लागलो. त्याच्यात पण ग्रोथ भेटली. मॉनिटायझेशन झालं. 4000 वॉच टाईम झाला. मॉनिटाईज झालं चॅनल. मग प्रतिसाद जो आहे चांगला भेटला तर मी काढत राहिलो व्हिडिओ. तर काही वर्षानं मग इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन होती माझी, तर पेपर आले. मग त्याच्यात पण गॅप पडून गेला. तर मग त्याची पण रीच डाऊन झाली. यूट्यूबचं जसं अल्गोरिदम असते की रेग्युलर जर आपण व्हिडिओ टाकले तरच ते आपल्याला रीच देत राहते. जर गॅप पडला तर विषय संपला तिथंच. जे पुन्हापासून सुरुवात करावं लागते. जिथं 0 होतो आपण 0 पासून 100 पर्यंत. तर मग तिथं पण कुठंतरी मी थांबलो. मग 1-2 वर्षानंतर इंस्टाग्रामवर असे व्लॉगिंगचे की डेली व्लॉग असे 2-3 जणांचे बघितले मी. मग माझ्या मनात एक इच्छा जागृत झाली की आपल्याला बी जमते असं, आपण बी करून पाहू. अशा प्रकारे तिथून पासून मी चालू केलं. तर आजपर्यंत जे 3.5 लाख लोक माझ्याशी जोडले, ते सर्व माझ्या प्रेमामुळे. आणि जे का मी असं व्यतिरिक्त अलग काही दाखवत पण नाही, कुठं घुमायला पण जात नाही. जे माझी डेली रुटीन असते तेच दाखवतो. मला तुला हे विचारायचं आहे की एक सामान्य व्यक्ती शुभम आणि आता एक ब्लॉगर शुभम, कशी भावना आहे आणि ते बालपण कसं होतं, कसं जीवन घडत आलं, थोडं त्याबद्दल सांग. जीवन म्हणजे आधीपासून जर म्हटलं तर एवढं काही गरिबीत नव्हतो. मध्यस्तरीय म्हणजे मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करतो मी. बाबा नोकरीवर होते आधीपासून. पण पहिले पगार वगैरे थोडा कमी होता. सरकारी नोकरीवरच होते. नोकरीवर होते आपल्या अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये धारणी. तिथं एक धाकरमल म्हणून लहानसं गाव आहे, गाडगे महाराज संस्थान. तिथं नोकरीला होती. तर 7-8 वर्ष तर लहानपण तिथंच गेलं. जे की माझं म्हणजे गावात राहिलोच नाही आहे मी. मूळ गावात लांजूड माझं मूळ गाव आहे. तिथं राहिलोच नाही. लहानपणापासून बाबासोबत 7-8 वर्ष तिथं राहिलो. तिथं शिक्षण वगैरे झालं चांगल्या कॉलेजमध्ये, म्हणजे चांगल्या शाळेत शिक्षण वगैरे झालं माझं 7वी पर्यंत. तिथून मग नांदेडला गेलो 1 वर्ष. नांदेडहून डबल ट्रान्सफर झालं पप्पांचं नाशिकला. तर मग नाशिकला असं फिरत राहायला नाही पाहिजे म्हणून आम्ही सुडाळ्याला राहायला लागलो, आई, बहीण आणि मी. तिथंच शिक्षण झालं मग माझं 7वी पासून तर पूर्ण आतापर्यंतचं. बस तिथं शिक्षण झालं. लहानपणीचं जर जीवन म्हणसान तर ते पण तसंच होतं. मी जेव्हापासून व्हिडिओ काढत नव्हतो तेव्हा पण तसाच होतो. आणि आता पण जेव्हा माझे 3.5 लाख फॉलोअर झाले, पण मला त्याच्या 1% बी गर्व नाही आहे किंवा मी ते पाहत पण नाही. इंस्टाग्राम फक्त जोपर्यंत मी व्हिडिओ टाकतो, समजा व्हिडिओ एडिट केला आणि पोस्ट करायचा आहे, तोपर्यंतच ते आयडी जे 3.5 लाख शुभम सुलतानेची जी आयडी आहे ते माझ्या ध्यानात असते. त्याच्या बाद मोबाईल ठेवला म्हणजे मी जसा नॉर्मल ज्या जिंदगीत जगतो तसाच जगतो. मित्रांसोबत, बाहेरसोबत, इतर कोणी भेटायला पण आलं तर त्याच्यासोबत पण. इंजिनिअरिंग कुठे झाली? माझी इंजिनिअरिंग इथं सिद्धिविनायक कॉलेज. सिद्धिविनायक कॉलेज. मग ब्रांच कोणती होती? सिव्हिलला. मग आता सिव्हिल ब्रांच आणि हे पूर्ण सोशल मीडियाचं क्षेत्र, म्हणजे कॉम्प्युटरशी निगडीत असणारं किंवा डिजिटल असणारं क्षेत्र, कसं मॅनेज झालं हे? सिव्हिलमध्ये इच्छा तर सिव्हिलमध्ये कॉन्ट्रॅक्टर व्हायची असू शकते किंवा एखादं कन्स्ट्रक्शन साईडला जाण्याची इच्छा असू शकते, पण डायरेक्ट ते खूप डिफरन्स आहे या गोष्टीमध्ये. इंजिनिअरिंग तसं मनापासून तर 12वी नंतर करायचीच नव्हती.
पण पप्पाची एक इच्छा होती, म्हणजे बाबाची इच्छा होती माझ्या की इंजिनिअरिंग करावी म्हणून. बर. मला करायची होती BSc ॲग्री अकोल्यामध्ये. मी फॉर्म पण नव्हता भरला इंजिनिअरिंगचा, बरोबर. पण ते बाबाने इच्छा असल्यामुळे मला ते करावंच लागलं इंजिनिअरिंग. मग न इच्छा असून बी केली, चालू आहे ते पण केलं. आणि इकडे शेतीचे कामं पण मीच करत होतो पहिलेपासून, बर. तर ॲडजस्ट होत गेलं. म्हणजे शेतीचीही आवड हा, आणि या गोष्टीची सुद्धा तुझ्या जीवनामध्ये फार आवड. बरं, मला हे एक विचारायचं आहे की आता हे ब्लॉग बनवताना नेमका पहिला व्हिडिओ तू कधी बनवला? पहिला व्हिडिओ मी मागच्या वर्षी बनवला. म्हणजे जे आता मागचं वर्ष होतं आजचं, तेव्हा सोयाबीन पेरलं होतं म्हणजे वावरामध्ये. तर ते सोयाबीन पेरलं होतं तेव्हा मी स्टार्टिंगचा व्हिडिओ बनवला. बर. त्याच्या आधी बनवले ते मी 2-3, पण ते नॉर्मल असे बनवायचे. पण मग एका दिवसपासून मी ठाम ठरवलं की या तारखेपासून तर आपल्याला आता काही पण झालं तर रेग्युलर व्हिडिओ बनवायचे. तर त्या वर्षीपासून तर आजपर्यंत 1 वर्ष लागला मला. एका वर्षात मला 3.5 लाख लोक आतापर्यंत जोडले. आई वडिलांचा सपोर्ट होता हे सगळं करण्यामध्ये? पहिले तर आई वडिलांना माहीतच नव्हतं. समजा आई वडिलांना मी व्हिडिओ वगैरे काढतो. आणि तसं पण आता आपल्या विदर्भामधलं, महाराष्ट्रात बी म्हटलं खेड्यापाड्या गावात, तर हे व्हिडिओ वगैरे असं फालतू वाटते लोकांना. बरोबर. की व्हिडिओ काय काढताय, फालतू धंदे शिक वगैरे, काही बी कामधंदे कर. हे व्हिडिओ म्हटलं की कोणाला अजून त्याच्यापासून त्याचे फायदे माहीत नाही, त्यामुळे घरचे बी सपोर्ट करत नाही लोक. जसे जसे फॉलोअर वाढत गेले मग एक प्रमोशन भेटतात, पैसे यायला लागले, फेसबुक, यूट्यूब पैसे यायला लागले, मग घरचे बी तसे सपोर्ट करतात. घरच्यांचं एकच म्हणणं असते की तू काही पण कर, पण 2 पैसे कमा, तुझ्या लाईफमध्ये सेटल झाला पाहिजे, असं काही कर. पैसे यायला लागले. घरच्यांनी कधी असं टोकलं नाही मला की व्हिडिओ काढू नको, काही नाही. नातेवाईकांनी कधीच नाही टोकलं, कोणच नाही टोकलं. तसेच व्हिडिओ काढत आलो. घरच्यांचा बी सपोर्ट आतापर्यंत राहिला. सर्वात जास्त खुशी होत होती याची तर माझ्या बाबाला. ते तोंडापुढे नव्हते दाखवत, पण मागे म्हणजे असे मागे लोकांमध्ये की माझा मुलगा आहे, एवढे लोक भेटायला येतात, असे तसे 300K झाले होते. तर मी पार्टी नव्हती दिली, मुलांना बाबानंच देऊन टाकली होती. ते बाबालाच आनंद होता. घरच्यांचा फुल सपोर्ट होता. मला तुला विचारायला नको, पण न राहून हा प्रश्न विचारतो. बाबा आताच काही दिवसापूर्वी बाबांचं निधन झालं. खूप म्हणजे एक मुलासाठी वडील हे फार मोठे असतात आणि ते एकदा पितृछत्र एखाद्या व्यक्तीचं हरपल्यानंतर ते वडिलाची कमी आपल्या जीवनामध्ये जाणवते. तुला मी असं ऐकलंय की बाबांना किडनीचा त्रास होता. मग हे ज्यावेळेस तुला कळालं त्याच्यानंतर काय भावना होती, किंवा काय त्या याच्यातून तू गेला, समजून घे, त्या दुःखातून गेला तू? बाबाला हे अचानक प्रॉब्लेम नव्हती म्हणा किडनीची. याच्या आधी बी बाबाचे 2-3 वेळेस ऑपरेशन झालेलं आहे. किडनी स्टोनचं झालं, आता 4-5 वर्षा पहिले लिव्हरचं झालं होतं. त्यावेळेस पण खूप क्रिटिकल होते, म्हणजे 7-8 दिवस तर त्याला माहित बी नव्हतं की ते दवाखान्यात होते. तर त्यावेळेस वाचवले. थोडे ड्रिंक करत होते पहिले पप्पा, थोडे म्हणजे ड्रिंक करतच होते, त्यामुळे लिव्हर खराब झालं होतं. तर एकदम ते लिव्हरचं ऑपरेशन झाल्यावर बाबांना ड्रिंक करणं सोडून दिलं, दारू पिणं सोडून दिलं. तर अचानक त्यांच्या काही वर्षानं, म्हणजे आतापर्यंत मागच्या 2 वर्षापर्यंत आम्ही भाड्याच्या खोलीत राहिलो. एवढी सरकारी नोकरी असून बी आमचं स्वतःचं घर नव्हतं आतापर्यंत. आता 2 वर्षा पहिले बाबांनी दारू सोडली, त्याच्याच पुढच्या वर्षी आम्ही प्लॉट घेतला आणि घर बांधलं. 30-40 लाख रुपये म्हणजे लोन काढलं होतं बाबांनी सरकारी, त्याच्याहून घर वगैरे बांधलं. आणि बस वास्तुशांती झाली आणि 2-3 महिन्याने बाबाचं असं माहीत पडलं की किडन्या खराब झाल्या दोन्ही पण. तेव्हा धक्का तर बसलाच होता, पण मग आता जे आलं पुढे आपल्याला ते मान्य करावंच लागते, समोर जावंच लागते. 1-2 महिने खूप असं धक्का बसला होता. पण मग ते डायलिसिस सुरू झाली की मग ते म्हणत की डायलिसिसवर कमीत कमी माणूस 5-6 वर्ष आरामशीर काढते. बरोबर. माहीत तर होतंच की या बिमारीला अंत आहेच, याच्यात माणूस वाचू शकतच नाही. एकदा डायलिसिस लागली म्हणजे माणसाचं जीवन कुठं ना कुठं संपणारच आहे. तर मग ते आता आम्ही मान्य केलं. जशी नॉर्मल लाईफ होती तशी जगणं सुरू केली. बाबांना पण कधी तिच्यावर असं दाखवलं नाही लोकांना की मी बिमार आहे की काही. शेवटच्या दिवसपर्यंत हसत खेळत बोलत राहिले. शेवटच्या दिवशी सर्व क्रिएटर माझ्या घरी आले मोठ्या देवीचं, म्हणजे मोठ्या देवीच्या दर्शनासाठी. खामगावमध्ये जे बसते ना आपली मोठी देवी, तर भाऊ सोबत 12 वाजेपर्यंत होतो मी, रणित महाराज सोबत 12 वाजेपर्यंत होतो. घरात गेलो, बाबाला विचारलं मी की काय झालं. काहीच नाही म्हणून, पाठ दुखून राहिली नॉर्मल. डायलिसिस केल्यावर नाही मी पाठ दुखायची द्यायची. मग आपण पाठ दुखू राहिली, बा ठीक आहे. झोपून राहिले. सकाळी 3:30 वाजता जरासा त्रास झाला द्यायला. तेव्हा बी त्यानं असं म्हटलं नाही की काहीच नाही, मला काहीच झालं नाही, दवाखान्यात बी जायचं काम नाही. पण ते आता जे आलं ते समोर आपलं काही चालू शकत नाही. ह्या सगळ्या डाऊन फेसमधून जात असताना तुला
कुटुंबाची जबाबदारी सांभाळायची आहे, परत तुझं शेती आहे ती शेती सांभाळायची आहे. हे सगळं करत असताना ह्या सगळा व्याप कसा पद्धतीने सांभाळतो? व्हिडिओ बनवायचं क्षेत्र आहे, ते व्हिडिओसुद्धा बनवावं लागतात, कसं मॅनेज करतो हे सगळं? मॅनेजचं कसं असते, जीवनामध्ये मॅनेजच करावं लागते. जर आपण म्हणसान की आहे तर मला कोणी खाऊन बसून खाऊ घाला तर तसं शक्य नाही आहे. आणि कारणं देऊन तर पहिले काहीच फायदा नाही आहे की माझं हे जमत नाही ते जमत नाही, टाईम नाही आहे असं वगैरे. टाईम काढायला लागते. 24 घंटे दिवसाले 24 घंटे असतात माणसाजवळ. माणूस 7-8 घंटे जरी झोपला, 6-7 घंटे तरी सफिशियंट आहे. माझं कसं रुटीन असते, सकाळी उठलो 7 वाजता, आता डेली उठतो. पहिले बाबा होते तर तेव्हा 8-9-10 वाजेपर्यंत उठत होतो, पण आता मला स्वतःच झोप लागत नाही, ते मलाही माहीत नाही. पण 7 वाजता उठतो. वावराचे कामं असले तर वावरात चालला जातो सरळ 10-12 वाजेपर्यंत जे काही कामं आटपवतो वावरातले. घरी आलो, जेवण वगैरे केलं. व्हिडिओचं आपलं हे असते, व्हिडिओ एडिटिंग करायची. त्या टाईमला शूटले तर मला टाईम लागतच नाही. म्हणजे माझे व्लॉग असे आहेत की डेली रुटीनच दाखवतो मी. असे स्क्रिप्टेड नसतात की आज हेच दाखवायचं आपल्याला की उद्या तेच दाखवायचं. जे डेली लाईफ माझे सोबत घडते तेच मी लोकांपुढे मांडतो आणि लोकांना तेच आवडते. मध्यस्तरी म्हणजे दुपारच्या टाईमला 2 घंटे इंस्टाग्रामला द्यायची, एडिटिंग वगैरे करायची. उरला टाईम काही एखादा घंटा उरते दिवसात, नाही तर उरत पण नाही. मुलांमध्ये बसलो खेळलो, बाकी काहीच नाही. व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ काढायचे असले ते बी काढतो मी. ब्लॉगिंगचे बी व्हिडिओ काढतो आणि कॉमेडी बी काढतो. म्हणजे ऑलराऊंडर. काही बी सांगा तुम्ही मला, सिरियस कोणाच गोष्टीच म्हणजे असं नाही आहे की हे नाही येत ते नाही येत. काम बी सर्व कामं केलेली आहेत मी ना. अशा प्रकारे ऍडजस्टमेंट करतो मी वावरातले. म्हणून प्रत्येक काम मीच करतो. रोजगार कोणताच लावत नाही वावरात. मेन म्हणजे एकाही कामाला, ज्या कामाला की आता हे जमतच नाही तर मग तेव्हाच रोजगार लावतो. त्याच्याशिवाय एक कामाला म्हणजे फवारणी असो, खत देणं असो, पेरणी असो, सर्व कामं आपल्याला जमतात. मित्रांनो, खरं म्हणजे दादांचं जे जीवन आपण त्यांच्या मुखातून ऐकतोय हे खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठी एक इन्स्पिरेशन म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण एवढा सगळा संघर्ष असून सुद्धा जीवनामध्ये आपलं जे दैनंदिन कर्म आहे ते न सोडता आपलं जे प्रोफेशन आहे त्यालाही वेळ देत आहे आणि जे आपलं जी काही कुटुंबाची जबाबदारी तीही सांभाळत आहे. आणि निश्चितच हा खूप मोठा संदेश या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय की आपलं काम करत असताना आपली जी आवड आहे ती सुद्धा जोपासता येते आणि आपलं दैनंदिन कर्म सुद्धा आपल्याला नीट पद्धतीने करता येतं. याच्यासाठी उत्तम उदाहरण म्हणजे शुभम दादा सुलताने. दादा, मी असं ऐकलंय की लहानपणी एक फार भयानक प्रसंग तुझ्या आयुष्यात घडलेला आहे, तो नेमका कोणता? तो प्रसंग म्हणजे एक कुत्रं चावलेलं आहे मला गावाला आहे ना. बरं. मी लहान होतो तेव्हा, म्हणजे 3रीत असणार. दुपारचा असा उन्हाळ्याचाच टाइम होता. पेपर वगैरे झाले, घरात अभ्यास करायला बसलो. जीवार आला अभ्यास करणं. म्हणजे लहानपणापासून हुशार होतो पण अभ्यासात कोणाचं पण जीवारच येते. जीवार आलो, मी बाहेर गेलो. त्यावेळेस कुडाचं घर होतं, म्हणजे तिथं क्वार्टर्स होते दिलेले. तर ते कुडाचं घर होतं. एक नाणी होती अशी पडम बांधलेली, अशी नॉर्मल जे आपल्या लोकांची असते तशी. ती दाई म्हणजे डाळ धुत होती, डाळ वगैरे धुत होती. तर मी म्हणजे लघवी करायसाठी मागच्या साईडला गेलो घराच्या. आणि तिथं धारणी ढाकर म्हणले जिथं राहत होतो तिथं घराच्या मागे जस्ट 100 किलोमीटरवर जंगल चालू, डायरेक्ट पूर्ण जंगली विभाग. तो गेलो, तिकडून अंदरून एक कुत्रं आलं. आता साधारण कुत्रं नव्हतं आपल्या गावातलं, ते जंगली कुत्रं जे म्हणतात ते, लगड बग्गा वगैरे तसं कुत्रं आलं. ते आलं वगैरे आणि मी खाली वागलो काहीतरी. तर त्याला वाटलं दगड म्हणजे दगड उचलून आपल्याला मारते आता. तर ते आलं डायरेक्ट इथं असे पंजे टाकले, खाली वाढलं. मला खाली वाढलं सरळ गालावरच डसलं. अरे दुसरं कुठंच नाही, गालावर डसलं. 1-2 घंटे म्हणजे 5 मिनिट कल्ला करत राहिलो मी. कूलरच्या ना बाबाला काही ऐकू गेलं नाही, कोणीच यायला तयार नाही. आखरी मग मी त्याला लाता मारल्या, 2-3 लाता वगैरे मारल्या. ते गाल सोडून लाता इथं बी डसलं, मांडीली बी डसलं. मग उजवी लात मारली तेव्हा ते सोडून चाललं गेलं. हे असा गाल डायरेक्ट असा लटकला होता खाली, पूर्ण दात वगैरे अंदरची दिसत होती. किती वय असेल त्यावेळेस ही घटना ज्यावेळेस घडली? म्हणजे 3रीत होतो तर 7-8 वर्षाचं असेल. 7-8 वर्षाचं असताना. 7-8 वर्षाचं होतो. खूपच लहान होतो, म्हणजे चड्डी वाहनांवर लहान होतो. उन्हाळा टाइम होता. असाच घरात गेलो. आई म्हणे आज झाडावर चढला शेन, टीन वगैरे लागला शेन. म्हणजे पहिलेपासून कोचिन सारखा मी खेड्यातला मुलगा. तर तसं झालं. मग ते बाजूच्या लोकांनी सांगलं की नाही याला कुत्रं वगैरे चावलं. तर बाबाजवळ ॲम्ब्युलन्स असायचीच. तर तिथून ॲम्ब्युलन्सनं सरकारी दवाखान्यात नेलं. हे जे डाग आहेत ते सरकारी दवाखान्यामुळे त्यांनी टाचे मारले. गालाला टाचे मारत नसतात. मग त्यांनी तिथून रेफर केलं अंजन घासूरची. तिथं 1 महिना आणि 1 महिना खामगावात होतो. तुझं या ब्लॉग क्षेत्रामध्ये तू काम करतोय किंवा दररोजचे नवीन व्हिडिओ लोकांपर्यंत घेऊन जातोय, कसं शेड्यूल कसं असतं दररोजचं?
म्हणजे सकाळी उठल्यापासून तेच असतं का तुझे दैनंदिन कर्म करत काम करतो, कशा पद्धतीने करतो? त्याचं कसं असते, आता व्हिडिओ जर म्हटलं ब्लॉगच्या क्षेत्रात, तर आता इतके जण झाले की मोजू पण शकत नाही. प्रत्येक गावामध्ये 2-2, 3-3 जण व्हिडिओ काढायला लागले. बरोबर. आता प्रत्येकाचे व्हिडिओ लोक नाही पाहणार आहेत, तर लोकायले पण काहीतरी अलग दाखवा लागते. नाही दैनंदिन आता मी रोज तर तेच दाखवतो, पण त्याच्यात बोलायचं अलग, बोलायची टेक्निक असते, बोलण्याची स्किल असते. लोकांना काय आवडते बा, कोणचा शब्द आवडते. आता मी जे व्हिडिओ बनवतो, ब्लॉग बनवतो, त्याच्यामध्ये एक बी असलेले शब्द वापरत नाही, कोणचाच नाही, की जेणेकरून म्हणजे लहान लहान लेकरं पण आपले व्हिडिओ पाहतात, तर त्यांच्या वडिलांनी मी त्याला म्हणायला नाही पाहिजे की व्हिडिओ पाहणे, असे कोणता शब्द मी व्हिडिओत वापरत नाही. त्यामुळे बाया असो, मुलं असो, माणसं असो, लहान मोठे म्हातारे, सर्वच आपले व्हिडिओ पाहतात आणि त्यांना जे आवडते तेच मी त्यांना दाखवतो. बरोबर. आमच्यासारखे असंख्य लोक तुला इंस्टाग्रामवर बघतात, 3.5 लाख फॉलोअर्स, हे आमच्या सारख्यांना भारी वाटतं, पण त्याच्यासाठी तुझा काय स्ट्रगल आहे किंवा काय संघर्ष आहे? आता कसं आहे, 3.5 लाख फॉलोअर आहेत, हे पूर्ण सामान्य लोक आहेत. बर. त्यांनी आज आपल्याला फॉलो केलं म्हणून आपण या पदावर आहे. तर आपणच त्याच्यात ऍटिट्यूड वगैरे दाखवून की आता कोणी भेटायला आलं की नाही चल उधर ही जाय, ते वाली म्हणजे आपल्या माझ्या तरी मनात नाही आहे. आता कोणाच्या असो नसो, ते त्याचं म्हणजे इगो वगैरे त्याची लाईफस्टाईल असते. पण मी एक साधारण सारखाच वागतो. कोणी जर भेटायला आलं तर ते 3.5 लाख फॉलोअर वगैरे, मला काही त्याचं गर्व वाटत नाही. कोणचा पण गल्लीत कार्यक्रम असो, धावायला जायचं असो, कोणचा पण असो, मिरवणुकीत नाचायला जायचं असो, जे छंद आहेत मला ते मी नेहमी जोपतोच, म्हणजे करतोच, जातोच तिथं. हे मी विचार करत नाही 3.5 लाख फॉलोअर वगैरे आपल्याला कोणी पाहणार, कोणी काय म्हणणार, लोकांचा विचार मी करतच नाही. म्हणजे मला जे आवडते ते नेहमी मी तसा होतो तसाच राहिला. बरोबर. त्याचा आपल्याला काही त्रासच नाहीये. आता त्रास होतेच थोडा, म्हणजे मिरवणुकीत वगैरे जर गेलो तर थोडाफार, आता एवढेचा क्राऊड जमा झाला तर त्रास होते, पण लोक प्रेमळपणे वागतात माझ्याशी. आपले मराठी लोकांचा एकच हे फायदा आहे की लोक असे आपुलकी सारखं वागतात. कुठं पण गेलो तर भाऊ, दादा, शुभम दादा, लहान असो किंवा तो मग मोठा असो. आता एवढे फॉलोअर्स आहे, मग काही कॉम्पिटिशन होत नाही का, किंवा एखाद्या वेळेस एखादी कॉन्ट्रोवर्सी, म्हणजे एखादा असा प्रसंग की त्याने तू खूप इरिटेट झाला? आता कॉन्ट्रोवर्सी जर म्हटलं तर कॉम्पिटिशन वगैरे आपल्या साईड तरी म्हणजे अजून फेस नाही केलं मी. मला असं वाटत नाही की कोणी मला कॉम्पिटिटर आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे मीच कोणाला कॉम्पिटिटर मानत नाही की आपल्याला याच्या पुढे जायचं आहे, की याच्या मागे राहायचं आहे, की याला असं जबाब द्यायचा आहे आपल्याला, की उत्तर द्यायचं आहे, काहीच नाही. आपल्या साईड नाही आहे कॉम्पिटिटर वगैरेचं, काही विषयच नाही आहेत. ज्या परीनं माझ्या परीनं जे माझे व्हिडिओ टाकल्या जातील, जे लोकांपर्यंत पोहोचवल्या जाते ते मी पोहोचवतो. आता लोकांना ते आवडेल नाही आवडेल ते पुढची गोष्ट, पण मी दाखवतो ते एक अलग गोष्ट. असं तुझ्या इंस्टाग्रामच्या संबंधाने काही छेडखानी झालेली आहे का? असं मी ऐकलंय की काहीतरी विषय झालेला आहे इंस्टाग्रामच्या संबंधाने छेडछाडी. तर आता माझ्या प्रेमाच्या माणसाला तर माहितच आहे. आता 3.5 लाख फॉलोअर झाले, तोपर्यंत तर काही मला अनुभवलं नाही आतापर्यंत. कोणत्याच प्रकारचा त्रास नाही आला. कोणी माझ्या म्हणजे व्हिडिओ पोस्ट ट्रोल वगैरे की असा माणूस आहे, हे करते, चुकीचं करते, असं कोणाच प्रकारचं हे नाही आलं. प्रेमच आलं लोकांचं. आता पण प्रेमच येत आहे, पण थोडं आता 1-1.5 महिन्या पहिले जर म्हणसान तर 10,000 5,000 असे फेक फॉलोअर कोणतरी आयडीवर मारले, म्हणजे पैसे देऊनच मारले जातात, पण त्याचा पत्ता लागत नाही. त्याच्यासाठी मी क्राईम पेट्रोल मध्ये, आपले क्राईम पोलीस, आपलं सायबर क्राईम नाही का बुलढाण्याला, तिथं कंप्लेंट दिलेली आहे. पहिले 5,000 आले, नंतर 10,000, त्याच्यावर 15,000, असे करून 30-35,000 फेक फॉलोअर मारले होते आयडीवर. अरे बाप. की याची रीच डाऊन व्हावी किंवा मग इंस्टाग्राम म्हणून सस्पेंड करा याची आयडी. पण ते झालं असं की मी ते येता बरोबर अनफॉलो करून टाकले. 5,000 आले तर 5,000 एकाच दिवशी गायब. पण त्याचा कुठेतरी आयडीला फरक पडला होता, माझ्या रीच डाऊन झाली होती. कारण एक खट्ट्या 5-10,000 फॉलोअर येतात आणि वापिस चालले जातात. इंस्टाग्रामला थोडी माहित असते की आता मीनं मारले की पुढच्या व्यक्तीनं मारले. बरोबर आहे. तर त्यामुळे झाली थोडी रीच डाऊन. पण मी ते डेली व्हिडिओ काही सोडले नाही. पुढून किती बी संकट आले, मी नाही एकच ठरवलेलं आहे, कुठून कितीही संकट आले तरी ती मला जे करायचं ते मी करतच राहणार आहे. डेली व्हिडिओ टाकतच राहणार आहे, लोक पाव की न पाव. आता तू व्हिडिओ बनवतो, व्हिडिओ बनवत असताना काही लोक निगेटिव्ह कमेंटही करतात, काही पॉझिटिव्ह करतात. कसं बघतो या सगळ्या गोष्टीकडे? आता माझ्या व्हिडिओवर तर कमीत कमी निगेटिव्ह कमेंट्स लय कमी येतात, म्हणजे कुचितच येतात काही जणांचे, आणि ते मला फॉलो बी नाहीत करत.
आणि पॉझिटिव्ह कमेंट जर म्हणसान तर एवढ्या लोकांच्या येतात की मी वाचून म्हणजे असं अभिमान स्वतःचा अभिमान वाटून जाते की एवढे लोक आज आपल्याला नाव काढतात, एवढ्या प्रेरणा देतात. प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्यासोबत वाईट बी काय झालं तर त्याच्यात लोक माझ्या सोबत राहतात. आणि ज्या निगेटिव्ह कमेंट्स आहेत तर त्या लोकांचं कसं आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं काही हेच नाही आहे, कारण ते आपल्याला फॉलो बी करत नाही आणि काहीच नाही. तर त्याच्यातून मी एक पॉझिटिव्ह थिंग घेतो की आपल्या व्हिडिओला एक कमेंट येऊ राहिली, मग ते निगेटिव्ह येऊ की पॉझिटिव्ह येऊ, इंस्टाग्राम कमेंट वाचत नाही, कमेंट आली फक्त हे काउंट करते. तर मग त्या गोष्टीला आपण पॉझिटिव्ह म्हणून पुढे चालायचं. दररोजचा आता म्हणजे शुभम आणि शुभम सुलताने आज जे नाव काही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचलित झालेलं आहे, तर आज दररोज आता बरेचसे फॉलोअर्स तुला भेटण्यासाठी येत असतील किंवा रस्त्याने ज्यावेळेस तू प्रवास करतो, आता तुला एखाद्या वेळेस बुलढाण्याला यायचं असेल किंवा शेगावला जायचं असेल तर अंतर फार कमी आहे, पण जाण्यासाठी किती वेळ लागतो? जाण्यासाठी आता कसं आहे, असं मी जर हे शेला वगैरे बांधून बी गेलो, फीड बांधून काही बी बांधून जाऊ मी, लोक ओळखतात म्हणजे ओळखतात. जे डेली व्हिडिओ पाहतात ते 100% ओळखतात. कोणी जर मला आवाज दिला तर मग ते माझी एक मनातूनच इच्छा होत नाही की त्याला इग्नोर करून पुढे जा. तिथं मग मी किती अर्जंट असलो तर 5-10 मिनिट त्या व्यक्तीला देतो, तिथं प्रॉपरपणे बोलतो वगैरे. कसं आहे, आज त्या लोकांमुळे आज आपण इथं आहे. जर आपणच त्यांना इग्नोर केलं किंवा त्यांना प्रतिसाद दिला नाही तर मग काय फायदा आहे? असं वाटत नाही एखाद्या वेळेस की खूप इरिटेट होत नाही तुला, किंवा एवढे लोक फोटो काढतात, आपला टाइम वेस्ट होतोय, किंवा आपल्याला जे तिथं जायचंय तिथं आपल्याला लवकर पोहोचता येत नाही, असं कधी वाटतं मला? नाही, असा वाटायचा प्रश्नच नाहीये ना. असं वाटायचं जर असं वाटत असेल क्रिएटरले तर मग तू व्हिडिओ कशाला काढतो? सोडून दे. या लोकांचा तुला इरिटेट होऊ राहिले म्हणजे या लोकांचा त्रास होऊन राहिला तर व्हिडिओ नको काढू ना. व्हिडिओ काढून तू लोक जोडून राहिला आणि वरतून त्याला इरिटेट करू राहिला, त्याचा प्रश्नच नाही. तुला इरिटेट होते, त्रास होते, सोडून दे. मग आता नवीन या क्षेत्रामध्ये येणारे जे काही मुलं आहे किंवा ज्यांना ब्लॉग्स बनवायचे किंवा नवीन व्हिडिओ बनवायचे, यांच्यासाठी तू काय सल्ला देशील? तर भावांनो, यांच्यासाठी कसं आहे, आता आपण जर व्हिडिओ स्टार्ट केले तर सुरुवातीला कोणी आपल्याला भाव देत नाही वगैरे, असं कोणी म्हणजे असं काही ओळखत नाही, काही नाही, तर लोक मागे वळायला पाहतात की अबे काय लावलं हे फालतू धंदे, कामधंदे कर, तिकडे आई वडील हे झाले, म्हातारे झाले, जरा कुठं शिक्षण कर, काय कर. तर कसं आहे ना भावांनो, दोन्ही गोष्टी आपण केल्या पाहिजे. आता जर व्हिडिओज काढायचं म्हटलं तर डायरेक्ट व्हिडिओमध्येच घुसायचं असं म्हणून नाही. तुझ्या ज्या डेली लाईफमध्ये जे असते कामं असतात ते करून बी तू हे करू शकतो. असंच नाही की रेग्युलर व्हिडिओ टाकायचे. व्हिडिओ रेग्युलर टाकणं म्हणजे असं काही हे नाही आहे त्याच्यात. एक दिवस आड, 2 दिवस म्हणजे एक दिवस गॅपटून असे टाकले, पण एक रेग्युलरिटी पाहिजे त्याच्यात बी, की गॅप नाही पाहिजे. डायरेक्ट 8-10 दिवसाचा, 10-15 दिवसाचा जर गॅप पडला तर तो विषय होत नाही. काही जण आता सुरुवातीला म्हणजे स्टार्ट करू राहिले, खूप जणांचा मला मेसेज येतात की दादा सपोर्ट करा, मला हे करा, माझी स्टोरी ठेवा. तर माझं त्यांना एकच म्हणणं आहे की आज मी स्टोरी ठेवीन, आजच्या पुरते लोक तुम्हाला 20,000, 30,000, 1 लाख लोक पाहून जातील, बरोबर. पण त्या लोकांना जर तुमचं आवडलं तरच ते रेग्युलर पाहतील. पण जर पुढे नाही आवडलं तर कसे काय पाहतील? मी ना किती बोंबलून सांगलं लोकांना की आता मी सांगेन की तुमचे व्हिडिओ पहा, या महाराजांचे व्हिडिओ पाहत जा, पण माझी पब्लिक जी जुळलेली आहे ते मी ना काहीतरी त्यांना दाखवलं, ऐकवलं म्हणून ते जुळले. आता ते तुमचे व्हिडिओ कसे काय पाहतील? बरोबर. एकदा पाहतील बी, पण डबल नाही पाहतील. तर याचे नवीन क्रिएटरला माझं एकच म्हणणं आहे की तुमच्या परिणाम तुमच्या जेवढं होते तेवढं तुम्ही करत राहा, हार नाही मानायची. असं माझं बी म्हणणं नाही आहे की आता कोणी उठू शकणार नाही म्हणजे कोणी व्हायरल होऊ शकणार नाही या क्षेत्रात, असं काहीच नाही आहे. लोकांना जर तुमचा व्हिडिओ जर आवडला, माझ्यापेक्षा जर तुम्ही ना क्वालिटी दिली बोलण्याची याची त्याची, तर तुम्ही माझ्यापेक्षाही प्रसिद्ध होता. आणि मला एक अभिमान वाटेल की आपला मराठी माणूस दुसरा पण पुढे चालला तर मला असं कॉम्पिटिटर वगैरे की नाही आता कोणीच पुढे नाही गेलं पाहिजे असं काहीच घेणं देणं नाही आहे. आपला माणूस, मराठी माणूस जर पुढे गेला तर मला अभिमानच वाटेल. दुसरा कोणाचा विचार करायचा नाही, डायरेक्ट व्हिडिओ चालू करून द्यायचे. या संबंधाने एक प्रश्न विचारतो नवीन व्हिडिओ बनवणाऱ्या मंडळींसाठी की त्याच्यासाठी काही सामुग्री किंवा एखादा चांगला मोबाईल, आयफोन सारखा किंवा माईक व्यवस्थित पद्धतीचा, अशा काही सामुग्री आवश्यक आहे का पहिले सुरुवातीच्या काळामध्ये? सामग्री म्हणसान आता माझं सांगतो मी, प्रत्येकाचं नाही माहीत मला, पण आता माझे जर सामग्री म्हणसान तर माझ्याकडं पहिले काहीच नव्हतं. एक रेडमीचा मोबाईल होता 10-12 हजार रुपयांचा, त्याच वर्षी आणला होता समजा, तो बाबांनी बहिणीसाठी आणला होता. तर तो मोबाईल मी घेतला जसं व्हिडिओ काढायच्या माध्यमातून. त्यात अल्ट्रा वाईड होतं, 0.5
जे आपल्या कॅमेऱ्याची हे असते ना, त्या अल्ट्रावाईडच्यानं मी तो मोबाईल घेतला आणि नॉर्मल त्याच मोबाईलनं मी 60,000 फॉलोअर केले. बर. तोपर्यंत फक्त तो मोबाईलच होता माझ्याकडे. मी कोणा व्हिडिओले हॅशटॅग वगैरे ते हॅशटॅग पण लावले नाही, काहीच नाही. फक्त तो मोबाईल होता माझ्या नॉर्मल. तेव्हा 60,000 झाले. तर पण आयफोन घेतला मी दिवाळीला मागच्या वर्षी. आयफोन घेतला. आयफोनच्या नंतर ग्रोथ जरा चांगली वाढली. थोडी क्वालिटी पण मॅटर करते म्हणा. व्हिडिओला क्वालिटी पण मॅटर करते, पण बोलणं पण पाहिजे माणसाचं. क्वालिटी दाखवणं, बोलणं हे वगैरे. आणि सामग्री जर जे इक्विपमेंट म्हणसान तर माझ्याकडे फक्त एक माईक आहे 800 रुपयाचा बोयाचा. तो पण माझ्या लांजोडला एक भाऊ आहे, शुभम सुलतानेच आहे तो पण. तर त्यांनी दिला होता. तो युट्यूबवर काढत होता व्हिडिओ. त्याचं हे पर्सनल चॅनल आहे, ते तू दाखवत नाही कोणाला, पण ते आहे. त्यांनी दिला की हे वापर तू साधा माईक. तर तो माईक आतापर्यंत आहे. आता पण माझे व्हिडिओ जर पोरं पाहतात ना, तोच माईक आतापर्यंत मी दाखवतो. तोच एकच माईक आहे माझ्याकडे. दुसरं सामग्री एक पण नाहीये. फक्त एक आयफोन आणि एक माईक बस. सामग्रीचं काही असं इम्पॉर्टंट नाही आहे की सामग्रीच पाहिजे. ब्लॉगिंगसाठी तर नाहीच आहे, कारण मला काही एडिटिंग जास्त करायला लागत नाही. माझ्याकडे पेडवाले ॲप पण नाही आहेत. साधं एक कॅपकट आहे, मोड ॲप. त्याच्यावरच मी आतापर्यंत अँड्रॉइडमध्येच एडिटिंग करतो. आणि पुढे पण आता वाढवणार. तसं पुढे पुढे जशी जनरेशन वाढते तसं तसं आपल्याला याच्यात बी अपडेट आणावं लागते ना. एखाद्याने नवीन चॅनल ओपन केलं तर ते चॅनलला खऱ्या अर्थानं ते मॉनिटाईज कशा पद्धतीने होतं, किंवा इंस्टाग्रामवर नवीन पेज जर क्रिएट केलं तर ते कसं मॉनिटाईज होतं? इंस्टाग्रामचं मॉनिटायझेशन म्हटलं तर नॉर्मल आहे. याच्यावर इन्कम नाही आहे. इंस्टाग्रामवर मॉनिटायझेशनचा काही विषयच नाही आहे. आणि ब्रँड प्रमोशन जे असतात ते बाहेरूनच येतात डायरेक्ट. युट्यूबचं असते मॉनिटायझेशन म्हटलं तर युट्यूबवरून अर्निंग होत असते महिन्याला. जसं म्हणजे तुमचे जेवढे डॉलर तुम्ही अर्न करता तेवढे $100 लिमिट असते त्याची. महिन्याला जर तुम्ही 100 केले तर दर महिन्याला $100 तुमच्या बँकमध्ये विड्रॉल होते. पण युट्यूबचा असा विषय आहे की दुसऱ्याचं बॅकग्राऊंड सुद्धा चालत नाही. जर आज तुम्ही ना काही टाकलं आणि ते उद्या जर मी टाकलं तर ते चालत नाही. कॉपीराईट बसून जाते डायरेक्ट. ते कंटेंट डायरेक्ट उडून जाते समजा इंस्टाग्रामवरून. तर युट्यूबवरून ते युट्यूबचं जे पॉलिसी आहेत ते एकदम स्ट्रॉंग आहेत. त्याच्यावर तुम्ही तुमच्या अंदरचा पूर्ण हे टाकायला लागते त्याच्यात, म्हणजे पूर्ण कला त्याच्यात टाकून द्यायला लागते. आणि ते लवकर ग्रोथ पण होत नाही. पहिली गोष्ट युट्यूब लवकर ग्रोथ होत नाही, कारण युट्यूब सगळ्यात जास्त तर आपल्या मराठी क्रिएटरला त्रास जाते युट्यूबचा. कारण फक्त मराठी जर म्हटलं तर आपल्या महाराष्ट्रात चालतं. हिंदी क्रिएटरचं कसं झालं, ऑल इंडियाच्या बाहेर बी देशात हिंदी चालते. तर त्यामुळे हिंदी जो क्रिएटर आहे तो लवकर युट्यूबवर फेमस होऊन जाते. आणि तेच लोक याच्यावर युट्यूबवर जास्त फेमस आहेत. आपले मराठी क्रिएटर थोडे कमी आहेत. आणि ते कुठंतरी आपल्याच लोकांचं हे आहे की त्यांचे व्हिडिओ पाहतात पण आपल्या मराठी लोकांचे व्हिडिओ पाहतात. असे खूप सारे भरपूर लोक आहेत. तर युट्यूबवर आपल्या मराठी क्रिएटरमध्ये जास्त हेच नाही आहे, इंटरेस्टच नाही त्यामुळे. कारण रीच येत नाही, एवढे मेहनतीनं व्हिडिओ बनवतो, लोक पाहत नाही. आता युट्यूबवर म्हटलं तर लॉंग व्हिडिओ चालतात, 12, 13, 25 मिनिट, 20 मिनिट. एवढा व्हिडिओ बनवून 2-2, 3-3 दिवस लावून जर लोकांनी पाहिला नाही तर त्यात काही हेच नाही आहे. पण असं नाही आहे, अर्निंग युट्यूब पण एक नंबर देते. मी पण टाकतो. आता प्लॅनिंग आहे माझी मोठे व्हिडिओ टाकायचे, पण त्याला टाइम भेटत नाही त्यामुळे थांबलेला आहे. आणि फेसबुकवर जर म्हणसान तर मस्त अर्निंग आहे. हेच व्हिडिओ मी फेसबुकवर टाकतो, जे इंस्टाचे असतात ते. त्याच्या प्रकारे चांगली अर्निंग होऊन जाते. तरी $100 महिन्याले 112, 200 असे येऊन. त्याची काही प्रोसेस आहे का फेसबुकची? तर आता मला पण माहित नाही, कारण हे ऑटोमॅटिक मागच्या महिन्यातच खोललं होतं मी फेसबुक. आतापर्यंत मला माहित नव्हतं. पण मी व्हिडिओ टाकत गेलो तर ऑटोमॅटिकच मॉनिटायझेशन झालं. हा, ऑटोमॅटिक झालं. त्याला बँक वगैरेचं डिटेल, पॅन कार्ड वगैरे जोडा लागते. ते आता $100-200 जमा आहेत माझे. ते जोडलं की डायरेक्ट बँक विड्रॉल करते. बरेचसे क्रिएटर असे आहे की ते व्हिडिओ टाकतात. आता सुरुवात ज्यांची झाली, सुरुवात करता येते, तर ते सुरुवातीच्या काळामध्ये बरेचसे लोक नर्वस होतात की मी व्हिडिओ टाकला, त्याला 20 व्ह्यूज आले, कोणाला 50 येतात, कोणाला 100 येतात. युट्यूबचं बोलतो, युट्यूबचं. तर मग अशा लोकांसाठी तू काय सल्ला देशील की बाबा त्यांनी म्हणजे त्या गोष्टीला अजून पुढं कशा पद्धतीनं त्याला फेस केलं पाहिजे किंवा गेलं पाहिजे, त्या गोष्टीला नवीन व्हिडिओ कशा पद्धतीने बनवले पाहिजे? आता युट्यूबचं कसं आहे, युट्यूब, इंस्टाग्राम हे जमीन आसमानचा फरक आहे डायरेक्ट. युट्यूबवर एक प्रॉपर कंटेंट पाहिजे. कारण युट्यूबवर आपली म्हणजे मराठी जनता जे आहे ते फार कमी प्रमाणात आहे. आणि मोठे व्हिडिओ जास्त युट्यूब म्हणजे शेअर करत नाही, लवकर तर शेअरच करत नाही. नवीन क्रिएटरले एकदमच फेमस करून टाकत नाही. त्याच्यात कसं आहे, रेग्युलरिटी पाहिजे. रोज व्हिडिओ टाकायचे. 20 व्ह्यू येऊ की 10 येऊ की 0 येऊ,
रोज 1-2 महिने 3 महिने तरी तिच्यावर व्हिडिओ टाकायचे, 3-4 महिने. सातत्य गरजेचं आहे. सातत्य गरजेचं आहे तिच्यावर. नाही तर तू म्हणशील की 10 व्हिडिओ टाकतो, 15 टाकतो आणि बंद करतो. नाही, तसं जमतच नाही. हे जे आज मोठे क्रिएटर होऊन बसलेले आहेत त्यांनी 6-6 महिने रेग्युलर व्हिडिओ टाकले व्ह्यू न येता, तर त्याच या पोझिशनवर. सौरव जोशी जर म्हणसान ब्लॉगिंग मधला, आमच्या जे आता आपण मराठी काढतो तो हिंदी काढते, तर तो मोठे व्हिडिओ काढते असे 20-20 मिनिटाचे व्लॉग, पण डेली टाकते. आज त्याला 8 वर्ष झाली की डेली व्हिडिओ टाकून राहिला तो मुलगा. तर त्यात जो कमीत कमी 10-15 करोड रुपयाचे तर काराच आहेत. अरे बाप. पहिले लोक हसत त्याच्यावर, त्याचे पण असंच नॉर्मल, पण तो हिंदी क्रिएटर असल्यामुळे खूप वर चालला गेला. असं नाही आहे की हिंदीच मेन आहे, मराठीमध्ये पण लोक खूप पुढे जाऊ शकतात. फक्त एक त्याच्यात रेग्युलरिटी पाहिजे आणि माणसात एक संयमशीलता पाहिजे की नाही आपल्याला हे करायचंच आहे, तोपर्यंत सोडायचंच नाही. असं एक टार्गेट करून जरी, म्हणजे टार्गेट घेतला आपण, टार्गेट घेऊन तरी केलं तर होते. आता मी बऱ्याचशा गावाखेड्यात फिरतो, मी असं पाहिलंय की बऱ्याच जणांकडं स्किल आहे, त्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे, पण घाबरतात थोडं कॅमेरा समोर कॅमेरा जायला किंवा मोबाईल फेस करायला. तर त्यांना काय सांगशील तू? आता कॅमेरा फेस करायचं जर म्हटलं तर मी बी काही मोठा सेलिब्रिटी वगैरे नाही आहे. मी काही फर्स्ट टाइमच पॉडकास्ट वगैरे असं इंटरव्ह्यू सारखं मी फर्स्ट टाइमच देत आहे. हे कॅमेरे वगैरे पाहून तर मी पण घाबरतच आहे, म्हणजे मला पण थोडं बोलायला हिचकीच होतच आहे. पण एक अशी मनात घाबरायचं काही कामच नाही. आपण सांगत काय लोकांना, जे आपले जीवन आहे, आपण काही खोटं बोलत नाही, काही नाही आहे की एक स्क्रिप्टेड नाही आहे की आता या कॅमेरा पुढे बसायचं आपल्याला आणि हेच सांगायचं आहे. जे जे आपल्या मनात जे घडलेलं आहे आपल्यासोबत तेच आपण सांगत आहे. असं नाही आहे की आपली म्हणजे सहानुभूती घेत आहे आपण कोणाची, की आता नाही वा हे सांगू आपण असं असं पूर्ण वाईट जिंदगी सांगू आणि लोकांची सहानुभूती. तसं काहीच नाही आहे. जे रिअल आहे तेच मी सांगत आहे. तसं तुम्ही पण सांगायचं, फेस करायचं काय. आता लोक तर हसणार आहेतच. एवढ्या पब्लिकमध्ये जर कॅमेरा घेऊन असा, आता माझे नॉर्मल व्लॉग जर असले तर असा व्हिडिओ पकडा लागते, कॅमेरा उलटा पकडा लागते पहिली गोष्ट. तर उलटा जर पकडला की लोक अजून विचारात पडतात, अरे करून काय राहिला. हा, असा पकडला की आता पोरं पोरी पाहतात. पण आता तुला करायचं आहे तेव्हा करायचं आहे, पकड आणि तुला जे बनायचं ते म्हणून टाक. 2 मिनिट लोक हसणार आहेत, पण त्या 2 मिनिटाच्या नंतर जे लाखो लोक तुला पाहणार आहेत त्यांचं काय, त्यांचं ते महत्वाचं आहे आपल्याला. हे 4-5 लोक तर हसणारच आहेत ना. आता तसं असते ते. आता जो सरमला समजा, तर साधारण पंक्तीची पण गोष्ट म्हटली तर जो सरमला तो उपाशी राहते आणि घरी चाललाय. पण जो सरमला नाही, डायरेक्ट जे जेवण आहे वा उपाशी कशाला, खायचं आहे, सरमायचा काही विषयच नाही आहे. तसं प्रत्येक जीवनात आहे, म्हणजे ज्या गोष्टीत माणूस जर सरमला तर तो मागेच राहणार आहे. बरोबर. निश्चित हा पॉडकास्ट आपल्या सर्व जे काही नवीन क्रिएटर आहेत त्यांच्यासाठी निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे. आणि शुभम भाऊंनी त्यांची जीवनपट आपल्या समोर जो कथित केला, निश्चित याच्यातून काहीतरी प्रेरणा घेण्यासारखी. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष असतो, पण तो संघर्ष करत असताना खचून न जाता त्या संघर्षावर मात करून आपण 2 पावलं मागं न येता 2 पावलं कशी पुढं जाता येईल याचा आपण सर्वांनी नक्कीच विचार करूया. आजचा जो काही पॉडकास्ट आपण जो काही घेतला आहे तो निश्चितच प्रत्येकासाठी एक आदर्शवत पॉडकास्ट राहणार आहे. आणि हा शुभम भाऊंचा आदर्श घेऊन आपण निश्चितच आपल्या जीवनातसुद्धा काही बदल करू इच्छितो, तर हे फार महत्त्वाचं ठरेल. भाऊ, आपलं मी पुनश्च एकदा हार्दिक आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आम्हाला या सेवेची संधी दिली, त्याबद्दल मी आपले हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि आजच्या भागाला या ठिकाणी संपवतो. भेटूया लगेचच आपल्या नव्या भागामध्ये लवकरच.